या ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात असं कोर्टानं म्हटलंय। निवडणूक हरली की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते असं कोर्टाचं म्हणणं आहे। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका आता कोर्टाने फेटाळली। आताची मोठी बातमी समोर आहे। महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आलेली आणि त्याच संदर्भात याचिका दाखल करण्यात आली। मात्र ईव्हीएमला विरोध करणारी याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। जिंकलं की तुम्हाला मग मात्र ईव्हीएम चांगले वाटतात अशी प्रतिक्रिया कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली आणि निवडणूक हरली की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका यावेळी फेटाळली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका करण्यात आली होती, मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? सर्वोच्च न्यायालयाकडून खरं तर शेवटची अपेक्षा आहे। ज्या पद्धतीचे निकाल महाराष्ट्रात लागलेले आहेत आणि अनेक ठिकाणी मतांची जी जुळणी अजिबातच होत नाहीये, ह्या सगळ्या जर मिसमॅच होणारी आकडेवारी जर बघितली तर त्याच्यावरून शंका उत्पन्न करण्यासारखीच परिस्थिती आहे। ती कुठल्या एका उमेदवाराने, एका नेत्याने किंवा एका पक्षाने नाही, तर महाराष्ट्रातला बहुल जनता जी आहे त्या बहुल जनतेच्या शंका या ईव्हीएमच्या संदर्भाने आहेत। आणि मला वाटतं की इतक्या तडकाफडकी माननीय न्यायालयाने त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे। पण बघू। तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कोर्टाचा असं देखील म्हणणं आहे की तुम्हाला ईव्हीएम मध्ये निवडणूक हरल्यानंतर छेडछाड वाटते, विजय झाल्यानंतर मात्र ईव्हीएम चांगलं वाटते असं कोर्टाचं म्हणणं आहे। झारखंडचं देखील सांगण्यात येतंय। आता कोर्टाने ते कुठल्या संदर्भात म्हटलंय, काय म्हटलंय ते जरा अभ्यासावं लागेल। मात्र महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढा ईव्हीएमच्या संदर्भातला एक मोठा उद्रेक या इलेक्शनच्या नंतर दिसत आहे। कारण गावोगावचे लोक सांगताहेत की लोकांमध्ये प्रचंड अनरेस्ट आहे। महायुतीच्या संदर्भाने लोकांमध्ये कमालीचा असंतोष आहे। लोकांनी जो कौल दिला तो महायुतीला दिलेला नाही असं अनेक ठिकाणावरून सांगण्यात येत आहे आणि लोक स्वतःहून याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घेत आहेत। अशी परिस्थिती याच्या आधी महाराष्ट्रात कधीही झालेली नव्हती। त्यामुळे फक्त जिंकल्यानंतर आठवत नाही आणि हरल्यानंतर आठवतं असं म्हणण्याला अर्थ नाही। याच्या आधीही म्हणजे गेल्या 8-10 वर्षांपासून ईव्हीएमच्या संदर्भाने बोलणी चालू आहे। मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे। 2 दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि एलन मस्क ट्विट करत असताना सांगताहेत की आमच्याकडे जी मतमोजणी चालू आहे ती मतमोजणी गेली 18 दिवस झालं चालू आहे आणि भारतासारख्या महाकाय देशामध्ये जिथे की महाराष्ट्राचं इलेक्शन झालं आणि तब्बल 12 कोटी लोकांमधली जवळपास 4-5 कोटींची लोकसंख्या, मतदार संख्या तुम्हाला मोजायची आहे आणि ती 2 ते 2.5 तासात होते मोजून, हे कसं शक्य आहे? आणि तुम्ही वेळ लागतोय असं म्हणूच शकत नाही। जर तुम्ही लोकांच्या खिशातल्या नोटा मोजू शकता, अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने ही पड़ेंगे। नक्कीच। ताई, मात्र या संदर्भात ज्या दिवशी निकाल लागला त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आपण प्रतिक्रिया घेतली, महायुतीच्या नेत्यांचीही प्रतिक्रिया घेतली। मात्र त्यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम ॲक्सेप्ट नाही आणि झारखंडमध्ये मात्र ईव्हीएम ॲक्सेप्टेड आहे का, अशी प्रतिक्रिया आली। यावरती आपण नेमकं काय सांगाल? नाही, झारखंडमध्ये काय झालंय काय नाही हे मी अजून नीट अभ्यासलेलं नाही। पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये मी फिरलेली आहे। त्यामुळे इथल्या जनमानसाचा कौल हा निश्चितपणे महाविकास आघाडीच्याच बाजूने होता आहे। लोकांच्या संबंधाने जे गलिच्छपणाने पसरवलं जातंय की लोक विकले गेले, लोकांची मतं विकली गेली, असं अजिबात झालं नाही। लोकांनी अत्यंत प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं। मात्र अनेक ठिकाणची आकडेवारी, बुलढाण्यामध्ये कित्येक ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेट्सनी रिकाउंटिंगचे अर्ज केले ते फेटाळले गेले, मात्र जिथे भाजपा किंवा शिंदे गटाच्या लोकांकडून रिकाउंटिंगचे अर्ज केले ते स्वीकारले गेले। उदाहरणार्थ जोगेश्वरी मतदारसंघामध्ये बाळानरच्या विरोधात लढणाऱ्या रवींद्र वायकरांच्या पत्नी, त्यांचा रिकाउंटिंगचा अर्ज तुम्ही मान्य करता, पण त्याच वेळेला बुलढाण्यामध्ये
शिवसेना युबीटी कडून लढणाऱ्या जयश्री शेळके ज्यांचा फक्त 814 मतांनी पराभव झालेला आहे, त्यांचा मात्र तुम्ही रिकाउंटिंगचा अर्ज स्वीकारत नाही, हे संशयास्पद आहे. त्यामुळे लोकांना जर संशय येत असेल आणि ही लोकशाही असेल, लोकांनी लोकांसाठी चाललं राज्य असं तुम्ही म्हणत असाल, तर लोकांनी केलेली याचिका ती फार गांभीर्याने घ्यायला हवी, हे नमूद केलं पाहिजे. नक्कीच. ताई, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.